ज्याचा वंश मुक्तीस जावा, मुक्तीस जावा म्हणजे माय बापांनो बापाचं नाव पोराने मोठं करावं. काही काही बाप असे आहेत गुरुजी बरं का, गाडेकर महाराज बरं का, महाराज शेळके गुरुजी, कातकडे गुरुजी, काही काही बाप असे आहेत मरून 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झालेत महाराज मरून. पण मग आजही संभाजीनगरला त्यांचे पोरं गेले आणि मोठ्या दुकानात जर बापाचं नाव सांगितलं तर दुकानदार खुर्ची काढून बसायला देतात. बसा, पैसे नाही तो राहू द्या. हो कुणाचे आहेत तुम्ही? अहो तुमच्या बापाचं नाव जिल्ह्यात आहे आणि मग तुम्हाला 2-4 लाखाचा आम्ही उधार देऊ शकत नाही का? तुमच्या बापाच्या नावावर घेऊन मेले हो, मरू द्या, पण आम्हाला माहित आहे तुमच्या बापाच्या रक्तातला गुण कसा आहे. हो काही काही बाप 15-15 वर्ष झाले मरून गेले, पण पोरांनी आजूक मोठमोठ्याला यादीवरचं नाव खोडवलं नाही. ते म्हणते बापाच्याच नावावर राहू द्या. असे बाप आहेत काही काही माय बाप. आणि काही काही बाप दुकानात पोरग गेलं ते म्हणते तू बाहेर वय, बाहेरच होय, तू थांबूच नको. म्हणलं का म्हणून? ते म्हणतो तो म्हातारं लय खळगुट होत. बाप ज्या बापाला व्यवहार कळाला, बाप ज्या बापाला आहार कळाला, बाप ज्या बापाला संस्कार कळाले, बाप ज्या बापाला संगत कळाली, बाप ज्या बापाला पंगत कळाली, आणि मग म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा. महाराज बाप होण्याकरता वय नाही लागत, बाप होण्याकरता विचार लागतात. माझ्या छत्रपती राजाने रायडेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि गुरकलं ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. माझ्या राजाचं वय होतं का विचार होते? गुरुजी विचार होते. माझ्या माऊलीनं नेवाशा मंदिरामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद बाबा थावरे यांना जिवंत केलं. मस्तकावरती हात ठेवला आणि जिवंत केलं. ते म्हणले तुम्ही सच्चिदानंद आहात, अरे तुम्हाला अजून फार मोठं काम करायचंय. मग माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली, ही वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? गुरुजी विचार दादा, विचारात आल्यावर सांगितली. ज्या घरामध्ये विचारात लेकरं आहेत माय बापांना, त्या घरामध्ये बाप आणि आई फार मोठे आहेत. बाबा फार मोठे आहेत. आणि मोठ्या लेकराचे आई वडील होण्याकरता मोठे पैसे नाही लागत, मोठे विचार आणि शुद्ध आहार लागतो माय बापांनो. त्यावेळेसच मोठ्या लेकराचे आई वडील तुम्ही होतात, नाही तर डुकरीनीला लई पिल्लं होते. कळलं का नाही कळलं? आपल्या घरामध्ये जन्माला यावं तर राजासारखं यावा, आणि जन्माला यावं तर माझ्या तुकोबरायासारखं, माझ्या माऊलीसारखं लेकरं जन्माला यावत नाही. आणि म्हणून जगत असताना ज्या बापाला वेळ काळ कळाली, ज्या बापाला तरुणपण कळालं, त्या बापाचं जीवनामध्ये म्हातारपणात चांगलं जात असतं. ज्या बापाला तरुणपणच कळालं नाही, तरुणपणे काय करावं, कॉलेजच्या वयात काय करावं हे जर कळालंच नसेल तर तो बाप, जन्माला येणारे पोरं सुद्धा सक्सेस नसतात, अनसक्सेस असतात. ज्या घरामध्ये बापाला वय 15 ते 25 या वयातलं कर्म कळालं गुरुजी, ते बाप शेवटच्या श्वासापर्यंत राजे आहेत. ज्या पोरीला कॉलेजचं वय कळालं, ऐका रे लक्षपूर्वक ऐका, इथं बऱ्याचशा मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या मुलीसारखे आहात तुम्ही. ज्या मुलीला कॉलेजचं वय कळालं, आपल्या आईनं बापानं आपल्याला कॉलेजला टाकलंय, जिला संधीचं सोनं करता आलं, तिच्या गाडीचा दरवाजा उघडण्याकरता सिक्युरिटी आहे, आणि जिला संधीचं सोनं करता आलं नाही ते आयुष्यभर खडी फोडीन, मुक्त्यात जाईन, आणि मग तीच गाणं म्हणती, सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हे पळून गेलेल्या पुरीची टेटच आहेत. अना सासरा माझा दसरथावानी, धीर माझा लक्ष्मणावानी. गप ग, कुठं आहे काय? हो, जे मोठमोठे विचारवंत आहेत ना, ते कोणाचं टेटस ठेवत नाही, ते स्वतःचं टेटस निर्माण करत असतात. आणि जिला स्वतःचं स्टेटस निर्माण करता आलं, ज्या बापाला स्वतःचं स्टेटस निर्माण करता आलं, समजायचं त्या घरामध्ये ज्ञानोबाचे आणि तुकोबाचे मोठे आशीर्वाद आहेत माय बापांना.
ज्या घराला स्टेटसच निर्माण करता नाही आलं ते घर नाही आहे तसंच आहे मायबापानं. म्हणून जगत असताना जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्ञान देव माय बाप. हे आवडते गायक आहेत महाराष्ट्राचे, पण त्यातली त्यात आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण असणारे परमपूज्य आदरणीय नारायणगिरीचे शिष्य असणारे श्रीयुत महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे जवळचे आहेत महाराज. आणि लेकरावनी सांभाळतात त्यांना, पोरासारखं सांभाळतात. असे आनंदाचं वातावरण आहे, समाधान आहे. आणि हा कृष्ण महाराज आमचा गोड माणूस आहे. कोणी कसं असू द्या सगळ्याला सबदून घेणार, मस्त वाजवणार, काही नाही, असं मस्त आनंदाचं वातावरण असणारा माणूस आहे. असंच मोठे मोठे खूप मोठे व्हा. तुम्ही मोठे झालात आम्हाला कधी विसरू नका, आमचंही कीर्तन वाजत चला. वर्षापासून नियोजन करतात. गुरुजी कुठे गेले? वर्षापासून नियोजन, 1 वर्षापासून पळतायत महाराज. स्वामी 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 हां स्वामीच आहेत ना ते. तुमचा नामकरण विधी झाला महाराज, स्वामी झालेत तुम्ही. 1 वर्षापासून पळतायत. कशाची तमानं बाळगता, ऊन वारा पाऊस धारा याची तमानं बाळगता. एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करून एवढे मोठा समाज निर्माण केला. इथं संपूर्ण सगळे तरुण आणि तरुण मंडळी उभा करण्याकरता चांगला तरुण असावा लागतो ना. हनुमानासारखं काम केलं तुमच्या पाठीमागे. नल नील जामुवंत सुग्रीव वाली सगळे आहेत ना. जामुवंत सुद्धा तुमच्या पाठीमागे आहेत सगळे. आमचे सभापती साहेबांचे चिरंजीव आहेत तुषारदादा इथं आलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळं कार्य करायचं असतं. तरुणांनी एकत्र यायचं, मदत करायची, मदतीचा हात द्यायचा. एकट्याचा नव्हे हा खेळ, म्हणून मेळ जमविला. ह्याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या पोरांना, आपले पोरं व्यसनमुक्त व्हावेत. याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या मुलीला, आपल्या मुलीनं आचरणाचं नियमाचं पालन करावं. हा रिझल्ट आहे परमार्थाचा मायबापांना, बाकी काय आहे तरी. ज्या घराला हे कळालं ते घरं मोठे मोठे हळूहळू डाळे डाळे तुम्ही चांगले होणार, मोठे होणार, जीवनामध्ये आनंद येणार, निडरपणा प्राप्त होणार. मी करू शकतो, मी बनवू शकतो, हा आत्मविश्वास देणारे शक्ती म्हणजे अध्यात्म आहे मायबापा. अन्यथा नाही, बरेच वाहून गेले, संपलेत, काळाच्या ओघामध्ये संपून गेले. छोटे छोटे संकट आले, संकट पचू शकले नाही म्हणून नशेच्या आहारी जाणारे तरुण मी पाहिलेत महाराज. संकट पचवण्याची ताकद देतो याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्या घरामध्ये कॅन्डू वृत्ती आली आणि लात मारीन तिथं पाणी काढायची ताकद, विचारामध्ये खुमारी आली ना, तर आपण मायबापांनो माऊलीसारखं जीवन जगू शकतो. माऊलीकडे काय होतं, आपल्याकडे काय आहे? आपण माऊलीपेक्षा व्यवस्थित स्टेबल आहोत ना आता. आईनं वडिलाने ज्यावेळेस त्याग केला देहांत प्रायचित्ताचा, त्यावेळेस माऊलीकडे जमीन होती, धन होतं, फक्त बुद्धीचं वैभव आहे मायबापांनो. माऊली किती ज्ञानी. एक जणाने विचारलं, ज्ञानेश्वर माऊली किती ज्ञानी? म्हणलं ज्ञानालाच हातपाय फुटले. आपले पोरं किती ज्ञानी. माऊलीच्या जीवन जर आपल्या जीवनामध्ये उतरलं आपले पोरं दारोदार भटकणार नाही. भटकणाऱ्या जीवाला शांत करण्याची ताकद तुमच्या पोरात येईल. शांत करण्याची ताकद. माऊली फिरले नाही, आई गेली, वडील गेले. आणि आत्ताच्या कलियुगामध्ये ज्याला आई नाही, बाप नाही, त्यांच्याकडे संस्कार पहा तुम्ही, अजिबात नाही. पण ज्यांना आई वडील सोडून गेलेत त्यांनी भटकायला पाहिजे होतं का? भटकायला पाहिजे होतं. पण भटकणाऱ्या जगाला शांत करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला महाराज. आपल्याला तर कशातच काही नाही, कशातच काही नाही तरी म्हणतात म्हणलं टेन्शन गो, मला एवढं टेन्शन गो. अरे तू गांग्या आहे भाऊ, तुला टेन्शन नाही. तू फक्त लहान आल्या वगैरे घ्यायच्या, त्या बादराय बोदरायच्या, मोठ्या करायच्या, जवळ आल्या की इकायच्या. याच कामाचा आहे तू, याच कामाचा आहे तू. नाही तर 2-4 शेरडा घ्यायच्या, हैर्या वय हैर्या वय, अरे फिर ना, बोकडी मोठले करायचे आणि इकायचे. एवढ्याच कामाचा आहे तू. बरोबर आहे का नाही?
ही स्तंपाचा अंग कदा केलं ते मला बी स्तंभ काय म्हणते रे तिला बरोबर ही स्तंपच ना मग काय म्हणते त्याला दादा थंपस आहे ना नाही आम्ही प्रवासाला गेलो तिकडं खाली गेलो खानदेशकड नाही कुठं तिकडं घनसांगवीकडे गेलो मच्छिंद्रनाथ चिंचोलीकडं आजीबाईचं हॉटेल होतं मी म्हणलं आजीबाई काय गार आहे का काही ते म्हणले ही स्तंपन सप्राईट आहे म्हणे हा सप्राईट आणि ही स्तंप कळलं ना आम्ही कळून घेतलं मला इकडे स्प्राईट आहे आणि थम्सअप आहे मी म्हणलं रस दे ताक दे काहीतरी दे आता बरेच जण रसवाले असे झाले रस प्यायला या म्हणलं माय अरे तो यातच रस राहिला नाही तू कुठं रस प्यायला बोलितो बस मग मावान गोवा खाऊ 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 आपले बरेच पोर गुलचेटे झालेत जरा सावध व्हा नशा भिशा काय करू ना मावा गोव्याची नशा करू नका जर करत असताल कायम तर तुम्ही लगेच परत म्हणणार आपण हाटलीवर बसत होतो भजेपाव खात होतो अरे कवर शेवट तुका म्हणे तुका पोटीचे बाळ तुका म्हणे मी पोटीचे बाळ तुका